महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी आपण काय सांगाल? पुढचं आपलं 5 वर्षाचं येणाऱ्या 4 वर्षाचं जे काही व्हिजन असणार आहे आपल्या विभागाच्या माध्यमातून ते काय असेल? असं आहे की हा उद्योग संमेलनामार्फत तरुणाने स्वतःच्या व्यवसाय करायचा असा निश्चय करायचा. आता आपल्यासाठी मोठे उदाहरण आहे. एक पूर्वी एक गुरु पिक्चर आली होती. ओमजी आपण बघितले की नाही बघितली? मी पिक्चरचा शौकीन म्हणून मी बघितली होती. तो त्यामध्ये ते गुरुचा रोल केला होता, धीरूभाई अंबानीचा रोल होता, अभिषेक बच्चनने केला होता. तो त्याने ते एक डायलॉग होता त्यांच्या की मी आता आलो, मला बिझनेस करायचा होता, मला मोठा माणूस व्हायचा होता, मी काय कानून आहे काय रूल आहे मी कधी ऐकला नाही, कधी समजला नाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये मला पुढे जायचा. कोणी माझ्या बरोबर आला त्याने बरोबर घ्यायचा, कोणी माझ्या समोर आला तो त्याने लाट ठोकायची पण पुढे जायचा. हा आजच्या युवक युवतीचा धोरण असायला पाहिजे. आम्ही जे काही मुंबईमध्ये आले, महाराष्ट्रामध्ये आले, महाराष्ट्रामध्ये फार चांगला वातावरण आहे, सरकार उद्योगपतीचे पोषक आहे. युवक युवतीने निर्णय करायचा की जे मार्ग मिळेल कानूनी मार्ग ते मार्ग घेऊन आम्हाला पुढे यायचा. आम्ही धीरूभाई अंबानीपेक्षा जास्त चांगली रीतीने काम करू शकतो, रतन टाटाजीपेक्षा जास्त चांगली रीतीने इंडस्ट्री उभी करू शकतो असा विश्वास ठेवून आपण पुढे गेला तर नक्की आपण सफल होऊ. आपलं GTVचं उदाहरण आहे, गोयल साहेबचं उदाहरण मला माहीत आहे. मी सुभाष गोयलजीने चांगली रीतीने ओळखतो. ते कुठे होता? हरियाणामध्ये एक साधारण व्यापारी होता चावलचे. ते आज विश्वच्या सर्वात मोठे इंडस्ट्री हा GTV, ते GTVचे नंतर सर्व TV आले, सर्वप्रथम त्याने सुरू केला. हा एक मनाचा विश्वास आहे. मी आपले मार्फत महाराष्ट्राचे युवक युवत्यांना आवाहन करतो, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, दुनिया तुमच्या बरोबर आपोआप येईल. धन्यवाद.